देशात वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविरोधात अनोखं विडंबनात्मक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात एक बैलजोडी उभी करून त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यंगचित्राचा मुखवटा लावण्यात आला होता. या शेजारी शिवसैनिक विविध उपरोधिक संदेश असलेले फलक घेऊन उभे होते. सोने खरेदी करू नका, लोखंड खरेदी करा, पेट्रोल डिझेल दरवाढीचे अभिनंदन, विवाह मुंज, वास्तुशांती टाळा अशा आशयाचे संदेश या फलकांवर लिहिले होते. यावेळी शिवसेनेकडून एक विडंबनात्मक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामध्ये नागरिकांनी काटकसर करण्यासाठी लग्न, बारसे, स्वागत समारंभ, मुंज आणि वास्तुशांतीसारख्या कार्यक्रमांवर खर्च करू नये, पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन न करता उलट मोदींचं स्वागत करावं असा उपहासात्मक उल्लेख करण्यात आला होता. सोन्या चांदीच्या दुकानांना कुलूप लावावं, पेट्रोल पंपावर अर्ध्या लिटरपेक्षा अधिक पेट्रोल देऊ नये आणि सोने खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा प्रकारच्या उपरोधिक मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या होत्या. भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल, CNG गॅस आणि सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते. मात्र अच्छे दिनच्या घोषणा देणाऱ्या सरकारनं आता नागरिकांसमोर महागाईचं संकट उभं केलंय असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, विराज पाटील, राजू यादव, हर्षल पाटील, विकी मोहिते, रुपेश रोडे, राजू जाधव, दीपक गौड, शुभांगी साळुखे, दीपाली शिंदे, महादेव कुकडे, अरुण अब्दागिरी, दिनेश परमार, विनोद खोत, सुमित मिळवंती, कनिष्क शिंदे, प्रिया माने, सनरा शिंदे, रमेश वरुटे, अक्षय मोरे, इनायत लतीफ, महेश साळोखे आदी सहभागी झाले होते.